तर हे प्रॅक्टिकल जे आहे, ते तुम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्ही केव्हाही देऊ शकता. हे फक्त 1 तासाचं असतं. यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 40 मार्कांचं हे प्रॅक्टिकल असतं. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्काचं प्रॅक्टिकल करावं लागते. तुम्हाला काही क्वेशन्स वगैरे देखील तर पेपर वगैरे देखील होतो. पेपर देखील तुम्हाला द्यावा लागतो आणि प्रॅक्टिकल देखील तुम्हाला द्यावं लागतं. बाकीचं असाइनमेंट तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. तसं तुम्हाला सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत ह्या वेळेमध्ये तुम्ही केव्हाही प्रॅक्टिकलला जाऊ शकता. ठीक आहे. आता बघा उद्याचा तुमचा हिस्ट्री 285, पॉलिटी 288, सायकॉलॉजी 274, इकॉनॉमिक्स 279, सोशिओलॉजी 295, इंग्लिश 215, एस-वाय-बी-ए. तर याचे आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन्स तुम्हाला मी थोडेफार सांगणार आहे. बाकीचे तुम्ही जे आहे आपल्या ॲपवरून घेऊ शकता. ठीक आहे. सर्वांना माहिती असेल आपलं ॲप्लिकेशन. ठीक आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. सध्या ए-टी-के-टी एक्झाम चालू होती. त्यामुळे ए-टी-के-टीच्या आपण त्याच्यामध्ये ॲड देखील केल्या होत्या. कोणाला पाहिजे असेल आय-एम-पी क्वेश्चन्स तुम्हाला ह्या विषयांचे ठीक आहे. जे तुम्हाला उद्या पेपर आहे, तर त्यांनी कृपया आपल्या ॲपमध्ये जायचं, रजिस्टर करायचं, लॉग इन करायचं आणि चॅटमध्ये जाऊन ॲडमिनला मेसेज करायचा. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये ती पी-डी-एफ वगैरे मिळेल. ओके. बाकी बघा आता मला समोर सांगतो मी याच्यामध्ये हे टी-वाय-बी-एचे जेवढे काही विषय आहेत, संपूर्ण जेवढे काही उद्या पेपर आहेत आणि आतापर्यंत जेवढे काही विषय होते, सर्वांचे आय-एम-पी क्वेश्चन आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत, काढलेले आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कृपया आपल्या ॲपवर मेसेज करावा. ठीक आहे. आणि सोबतच आपण जे आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं. हे आपलं YouTube चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील ऑन करत जा. म्हणजे कसं नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळत जाईल. ठीक आहे. चला, आता उद्या शेवटचा पेपर आहे तुमचा, त्यामुळे बेस्ट ऑफ लक आणि चांगला पेपर सोडवा उद्याचा. बघा हा एस-वाय-बी-एचा उद्या इंग्लिश 215 हा विषय आहे. याच्यात बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन सेम टू सेम येत नसतात. परंतु बराच पॉइंट असा असतो, की त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल वगैरे असल्यामुळे बरेच क्वेश्चन रिपीट वगैरे देखील होतात आणि काही मिळते-जुळते असतात. जसं की एलिमेंट्स ऑफ द नोव्हल. ठीक आहे. व्हॉट इज कॅरेक्टरायझेशन. ठीक आहे. नंतर बघा म्हणजे पिकासो हे जे नोव्हल आहे, हे तुम्हाला सांगायचे याच्यामध्ये त्याचे फीचर्स तुम्हाला सांगायचे आहेत. व्हॉट इज युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर दी गाईड ही जी काही नोव्हल आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये करायची आहे. नंतर कॅरेक्टर स्केच ऑफ रोज किंवा रोझी. नंतर बघा दी गाईड ही जे नोव्हल आहे, त्याच्यामध्ये बघा कमेंट ऑन दी त्याच्यावर तुम्हाला कमेंट करायची आहे. तुमचं वाक्य त्याच्यावर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये दी ओल्ड मॅन अँड द सी. ठीक आहे. ही तुम्हाला जे आहे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला हे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. सँटिगोज कॅरेक्टर मेक्स हिम अ हीरो. अशा प्रकारचे याच्यामध्ये क्वेश्चन वगैरे तुम्हाला येतात. व्हॉट इज नोव्हल. ठीक आहे. कादंबरी वगैरे, फीचर ऑफ हिस्टॉरिकल नोव्हल. ठीक आहे. मेजर सिम्बॉल इन द नोव्हल ऑफ द गाईड, कॅरेक्टर स्केच ऑफ विलन. अशा प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे दिलेले असतात. बाकी सेम तुम्हाला टी-वायला देखील दिलेले आहेत. जसे बघा हिस्ट्री 285. आपण जर का याच्यामध्ये बघितलं हिस्ट्री 285, की तुम्हाला याच्यामध्ये समजेल लगेच. हिस्ट्री 285. ठीक आहे. हे बघा. तर हिस्ट्री 285 जर आपण विचारत आहे, ठीक आहे, क्लोज करतो. हिस्ट्री 285 मध्ये देखील बघा, सांस्कृतिक वारशाचे स्वरूप, विविधतेतील एकतेचे स्वरूप, पुरातत्वीय साधने, संरक्षण आणि उत्खनन, हडप्पा, मोहेंजोदडो, ठीक आहे, उत्खनन, सिंधू संस्कृतीचा शोध वगैरे, वैदिक संस्कृतीचे स्वरूप, धार्मिक आणि सांस्कृतिक आदान-प्रदान, विवाह संस्था आणि कुटुंब संस्था, आश्रम पद्धती, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जाती संस्था, पुरुषार्थ संकल्पना आणि विविध संस्कारांचे सामाजिक आशय, ग्राम स्वावलंबन आणि बलुते पद्धती, वतन आणि वतनदारी, देवदेवतांचे विशिष्ट स्थान, महात्य, ग्रामदेवतांचे स्वरूप, धर्मरचना संरक्षण, ठीक आहे, धर्मसंकल्पना. नंतर लोकसंस्कृती म्हणजे काय? लोकसाहित्याचे संस्कृती दर्शन, लोकगीतांचे स्वरूप, वैदिक धर्मीय ऋग्वेदातील मुख्य देवता, हिंदू धर्म, 4 पुरुषार्थ, हिंदू धर्मातील विविध पंथ व संप्रदाय, जैन धर्म, इस्लाम धर्म, ख्रिस्ती धर्म, शीख धर्म, याबद्दल तुम्हाला कोणताही प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नंतर बघा हिंदू किंवा मुस्लिम धर्मातील लग्न परंपरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला पूर्ण पी-डी-एफ पाहिजे असेल त्यांनी आपल्या ॲपवरती मेसेज करावा. ॲपची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि ज्यांना कोणाला iPhoneमध्ये लॉग इन करायचं असेल त्यांनी iPhoneसाठी बघा ios.a2talk.in यावरती क्लिक करावं. तुम्हाला तिथं लॉग इन करता येईल. ठीक आहे. समोरचा बघा कुठला विषय आपला पॉलिटी 288. आपण जर का समजा आता बघा पॉलिटी 288 जर विचार केला तर हा आहे बघा पॉलिटी 288. तर याच्यामध्ये देखील तुम्हाला बघा बहुतांश भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत. राजकीय सहभागाचे महत्त्व लिहा. महाभारतातील राज्याविषयक सप्तांग सिद्धांत लिहा. इसवी सन 1857च्या राजकीय उठावाची कारणे. ब्राह्मण समाजाची उद्दिष्टे लिहा. लोकशाहीचे प्रकार. 1935च्या कायद्याची वैशिष्ट्ये. सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. समतेचे प्रकार. महात्मा फुलेंचे आर्थिक विचार. आर्य समाजाची राजकीय कार्ये. राजकीय पक्ष म्हणजे काय? ठीक आहे. नंतर कुठला एखादा राजकीय पक्ष तुम्हाला याच्यामध्ये उदाहरण द्यायचं आहे. कल्याणकारी राज्यव्यवस्थेची विविध कायदे मंडळे. बहुराष्ट्रीयत्व म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? ठीक आहे. बहुराष्ट्रीयत्व म्हणजे काय थोडक्यात एकापेक्षा जास्त राज्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत असाल तर त्याला बहुराष्ट्रीय म्हणतात थोडक्यात.
नागरिकत्व म्हणजे काय वगैरे, वगैरे. ठीक आहे. अशा प्रकारचे एकदम सोपे-सोपे प्रश्न आहेत. काहीही अवघड नाही याच्यामध्ये. नंतर बघा सायकॉलॉजी 274. ओके. तर सायकॉलॉजी 274 याच्यामध्ये बघू आपण. तर सायकॉलॉजी 274 मध्ये बघा, जसं की व्यसनाधिता म्हणजे काय? कुटुंब म्हणजे काय? व्यभिचार म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? प्रेमाची व्याख्या, प्रेमाचे 3 घटक, आधुनिक भारतीय विवाह पद्धत, प्राथमिक सुलभीकरण म्हणजे काय? मतभेद म्हणजे काय? स्त्रियांच्या मागासलेपणाची 3 कारणे, पती-पत्नीमधील भांडणाचे 5 तोटे, फायदे पण विचारले जातील, तेही सांगता येत नाही. व्यभिचाराची 5 कारणे, आणीबाणीकालीन अवस्थेची व्याख्या, घटस्फोट म्हणजे काय? घटस्फोटाचे 3 परिणाम, ठीक आहे. कुटुंबाची व्याख्या स्पष्ट करा. अर्जित भूमिका उपप्रदत, वैवाहिक विसमजेतेचे 3 परिणाम तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. भारतातील विवाहाचे इतर प्रकार देखील सांगायचे आहेत. वैवाहिक समायोजनाचे प्रकार सांगायचे आहेत. भावनिक परिपक्व म्हणजे काय? भूमिकेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. असे बरेच कारण तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे तुम्हाला एकदम सोपे आहेत, काही अवघड नाहीये. नंतर बघा इकॉनॉमिक्स 279. ओके. याच्यामध्ये बघा तुम्हाला आता इकॉनॉमिक्स 279 मध्ये देखील बघा, ग्राहक हा राजा आहे हे स्पष्ट करायचं आहे तुम्हाला, कारण इकॉनॉमिक्स आहे. उपयोगिता म्हणजे काय? बँक सेवेसंबंधी ग्राहकांच्या अपेक्षा, जाहिरातीचे उद्देश, जाहिरात म्हणजे काय? लिलाव पद्धतीचे तोटे, श्रमाची वैशिष्ट्ये, भांडवलाचे प्रकार तुम्हाला सांगायचे आहेत. एकाधिकाराचे फायदे, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या कुठल्या? ग्राहकांच्या समस्यांची कारणे, ग्राहकांचे कर्तव्य अधिकार, ग्राहक विक्रेता संबंध स्पष्ट करा. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तिगत समस्यांची 5 कारणे. अशा प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर काही प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात. ज्यांना सगळे पी-डी-एफ पाहिजे असेल त्यांनी कृपया आपलं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं. ॲप्लिकेशन प्ले स्टोरला उपलब्ध आहे. ठीक आहे. आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर बघा शेवटचा आपल्याकडे बघायचा आहे एस-ओ-सी 295. ओके. हे बघा एस-ओ-सी 295. तर ही देखील आपल्याकडे पी-डी-एफ आहे एस-ओ-सी 295 ची. लैंगिक वर्तनामध्ये कोणत्या 2 गोष्टी नसाव्यात? आपणहून विवाह ठरविणाऱ्या व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते? लोकसंख्या शिक्षण आवश्यक का असते? लोकसंख्या वाढीमुळे उपाय थोडक्यात सांगा. प्रदूषण नियंत्रणाचे उपाय तुम्हाला सांगायचे आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार सांगायचे आहेत. गर्भधारणा यावर माहिती लिहायची आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे वैशिष्ट्य सांगायचे आहेत. नंतर बघा एड्सच्या प्रसाराचे मुख्य आणि मार्ग कोणते ते सांगायचं आहे. गुप्तरोग विचारबाबत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. लहान कुटुंबाचे फायदे तुम्हाला सांगायचे आहेत. जगातील लोकसंख्येतील स्त्री-पुरुष यांचे प्रमाण स्पष्ट करा असं विचारलं जाऊ शकतं. जगाचं किंवा देशाचं देखील विचारलं जाऊ शकतं. लोकसंख्या वाढीमुळे रोजगाराच्या समस्या स्पष्ट करा. कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा हवा ते देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. नंतर बघा याच्यामध्ये पुरुषांची आंतरजनेंद्रिय कोणती आहेत ते स्पष्ट करायचं आहे. भारतात लोकसंख्या शिक्षण ही संस्था लैंगिक शिक्षण बाबतीत कोणते काम करत आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नियंत्रण म्हणजे काय? नियंत्रणाचे महत्त्वाचे 2 कार्य सांगायचे आहेत. भारतात लोकसंख्या शिक्षणाची आवश्यकता का असते? अंतर्गत स्थलांतराचे परिणाम कोणते आहेत ते सांगायचं आहे. नंतर बघा शहरीकरण म्हणजे काय? हे देखील तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. असे बरेच काही तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे दिलेले आहेत ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ज्यांना कोणाला पी-डी-एफ पाहिजे असेल आय-एम-पी क्वेश्चनच्या उद्यासाठी त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन आहे. यावर तुम्ही जाऊ शकता. याची लिंक देखील तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. आणि सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आज संध्याकाळी आपल्या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर येणार आहे. कारण मध्ये 2-3 दिवस झाले आपण लाईव्ह लेक्चर केलं नव्हतं. तर आज लाईव्ह लेक्चर येणार आहे. काही गोष्टी लाईव्ह लेक्चरमध्ये देखील तुम्हाला सांगणार आहे मी. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.